आता हे कोण आहेत? अरे बापरे, हे कोण आहेत? हे तर तुम्हीच ओळखा आणि मला नाव सांगा कोणती आहेत. नमस्कार मंडळी, तर बघू शकता तुम्ही आपला जो व्हिडिओ आपण केला होता लहान मूर्त्यांचा, त्यांचा परत स्टॉक आलेला आहे. एवढा तुम्ही रिस्पॉन्स दिलात की लोकांचं काय बोलायचंच काम नाही असं झालेलं आहे. एवढ्या मूर्त्या या व्हायरल झाल्या. तसंच लोकांना आता लहान मूर्त्या पण देवारे ज्यांचे छोटे असतात वगैरे त्यांच्यासाठी या सगळ्या मूर्त्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. बाबू जरा जवळून व्हिडिओ दाखव. बघू शकता शंकरांची मूर्ती आहे, बरोबर. त्याच्यानंतर ही आहे व्यंकटेश, तिरुपती बालाजींची आहे. त्याच्यानंतर हे गणपती आहेत, बरोबर दिसतंय ना सगळं. त्यानंतर हे छोटे शंकर आहेत, सुंदर असे. त्यानंतर गणपतीच्या विविध प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर छोटीशी गाय वासरू बघा, एकदम किंचित गाय वासरू, बरोबर दिसते ना. हे मी तुम्हाला परत दाखवण्याचं कारण की आज मी सगळ्या डिटेल दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ही सरस्वती आहे, बघू शकता तुम्ही, सुंदर अशी छोटीशी अन्नपूर्णा, किती छोटी आहे बघा, छान एकदम. त्याच्यानंतर हे महादेव आहेत बघा, सुंदर असे. राधाकृष्ण दिसत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर ही परत एक छोटी दुसरी अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णाचे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर हे नंदी महाराज आहेत बघा, सुंदर असे. सरस्वती, सुंदर अशी सरस्वती, ओके. नंतर भक्त हनुमान, छान असे भक्त हनुमान. त्यानंतर एकदम अर्धा इंचामध्ये श्रीकृष्ण आणि मागे गाय आहे बघा, एकदम सुंदर अशी दिसते ना तुम्हाला. हां, ज्या तुम्हाला आवडतील त्यांचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा येऊन घेऊन गेलात तर एकदम उत्तम. त्याच्यानंतर आता हे कोण आहेत? अरे बापरे, हे कोण आहेत? हे तर तुम्हीच ओळखा आणि मला नाव सांगा कोणती आहे ती. त्याच्यानंतर हे अश्व बघा, सुंदर असा अश्व. गज एवढा आहे, अंगठ्या एवढा पण नाही माझ्या, बघा सुंदर असं, पण काम किती सुंदर आहे बघा, एकदम क्लिअर, सुंदर दिसतोय ना बाबू. तेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवणारे, सुंदर. बाळकृष्ण माखन खाणारा, एक नंबर. हे छोटे नंदी महाराज, हे पण किती सुंदर आहेत बघा, एक नंबर एकदम नंदी महाराज. हे आपल्या दरवाजावर वगैरे किंवा ऑफिसमध्ये गाडीमध्ये पंचमुखी हनुमान, सुरक्षा कवच, सगळ्यात एक नंबर पंचमुखी हनुमान. हे छोटे रांगणारा बाळकृष्ण, किती छोटा आहे बघा, माखन खाणारा बाळकृष्ण. ही गणपती बाप्पा, बापरे. अजून काय आहे? मूषक राज, सुंदर असे मूषक. 1 इंचामध्ये विठ्ठल रुक्मिणी, काम बघा किती बारीक बारीक आहे एकदम. आवडलं तर स्क्रीनशॉट काढा. वीणा घेतलेली सरस्वती, किती सुंदर आहे बघा. त्यानंतर साईबाबा, हनुमान, वीर हनुमान, गदा घेतलेले वीर हनुमान. हे सगळे खाली ठेवतोय मी आणि तुम्हाला अजून पण दाखवतो. हे बघा, या इकडे दगडूशेठ गणपती. त्यानंतर शेषनागावरचे विष्णू, सुंदर असे. सगळ्यात एक नंबर म्हणजे बघा, कुबेर देवता, लक्ष्मीचं तुमच्या संरक्षण करण्यासाठी कुबेराची मूर्ती. हे पण दगडूशेठ आहेत. हे जरा असे मोठे आहेत त्याच्यापेक्षा, पण 1 इंचाच्या आतमध्येच. हे दाखवलं. पंचमुखी हनुमान बसलेले, ही वेगळी मूर्ती आहे, ही पण छान आहे. अजून काय राहिलं बाबू? हे गणपतीचे तर विविध प्रकार आहेत, 3-4 व्हरायटी आहेत गणपतीच्या, त्या पण सुंदर आहेत. त्याच्यानंतर ही लक्ष्मी, धनलक्ष्मी बघा, धनलक्ष्मी.
त्याच्यानंतर विष्णू आणि शेषनाग, शेषनागावर विष्णू आणि लक्ष्मी क्षीरसागरातली, एकदम जबरदस्त. ही वेगळी एवढी सुंदर मूर्ती आहे, प्रश्नच नाही. सिंहावरची देवी, अंबा मा म्हणू शकता, दुर्गा म्हणू शकता, जे रूप म्हणाल ते. आदिशक्तीचं स्वरूप, छोटे श्रीकृष्ण. हे कमळातले गणपती आहेत बघा, सुंदर असे कमळातले गणपती. हे छोटे श्रीकृष्ण बघा, एवढेसे अर्धा इंच. त्याच्यानंतर काय राहिलं बाबू आता, बरेचसे तर झाले. सरस्वती. अशा विविध मूर्त्या बघा, दाखवा लोकांना. हे जवळून दाखवा सगळ्या एकत्र, हळूहळू दाखव, हळूहळू एकदम. अशा विविध मूर्त्या आपल्या दुकानात आलेल्या आहेत. जर कोणाला हव्या असतील तर दुकानात येऊन ह्या कलेक्ट करू शकता. याचं आम्ही कुरिअर करत नाही, कारण ह्या कुरिअर करायच्या म्हणजे त्या प्रत्येकाचे नावं वगैरे याच्यात एवढा वेळ नाही आपल्या दुकानामध्ये, कारण आपल्या दुकानात गर्दी वगैरे असते. त्यामुळे तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन छोट्या मूर्त्या मागितल्या तुम्हाला पाहिजे असतील तर या सगळ्या घेऊ शकता. आपल्या दुकानात उपलब्ध आहेत. गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ, गणेश गल्ली, लालबाग. तर हव्या असतील तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.